जयभाव आहे. या मनोजने पहिल्याच मॅच मध्ये 49 केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग केली, संघाला विजय मिळवून दिला. आणि आता असेल खरी लढाई ती सेमीफायनलची. सेमीफायनल मध्ये जिंकल्यानंतर थेट प्रवेश मिळेल, आता फायनलचं तिकीट मिळेल आणि त्याच्यासाठी मनोजची बॅटिंग आणि तो चमकणं गरजेचं आहे. त्याचमुळे विशाल निंगोट पहिले षटक हाताळतोय. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल समोर मिड ऑफला मारलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा समोर गेला होता, त्याला वाटलं स्ट्रेट जाईल बॉल आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. मनोजचं खातं उघडलंय. नाशिकचा खेळाडू आहे योगेश, त्याच्याबरोबरने खेळण्यासाठी सज्ज होतोय. विशाल पहिले षटक हाताळतोय. मंचरचा खेळाडू एबी सामर्थ्य मालेगाव च्या विरुद्ध व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. अशी लढत तुम्ही अनुभवताय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पहिलाच बॉल उलटा मारलाय, फिल्डर आहे तिथे, कॅच ड्रॉप, झेल सोडलाय. एक धाव तर कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. जीवदान मिळालं योगेशला. विकेट कीपर बॅटर योगेश महत्वाचा खेळाडू आहे. आडनावात सर्व काही आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे धावा करतो. मनोजवर सगळ्यांच्या नजरा असतील. विशाल निंगोटने ती संधी निर्माण केली होती आणि भन्नाट फॉर्म मध्ये विशाल सध्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये देखील. परत एक वेळा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, थोडासा गॅप मध्ये डीप मध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर येत आहेत. एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला आणि 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मनोजने ओळखलं की फिल्डर थोडासा दुरून निघाला, त्याच्यामुळे धावा होऊ शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश तयारीतच नव्हता त्या दुसऱ्या धावेसाठी. मग मनोज त्याला सांगतोय की माझा कॉल आहे, मी डेंजर एंडला धावतोय, मी प्रयत्न करतोय, तर तुला धावणं गरजेचं आहे. आणि त्या 2 धावा इथे पूर्ण झालेल्या. टीमची धावसंख्या 4. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्कोर बोर्डवर धावा लावाव्या लागतील. धावा करणं गरजेचं आहे. 45-50 त्याच्या वर जाण्याचा प्रयत्न आणि मग येईल मजा या मॅच मध्ये. उडवलाय बॉल समोरच्या बाजूला. इथे मिडॉन आणि मिडॉप आतमध्ये आहेत आणि बॉलला टायमिंग एवढं प्रॉपर आहे. बॉल सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. राईट स्क्रीनच्या दिशेने स्ट्रेटिश लॉंग ऑनला हा षटकार आलाय. चांगलं टायमिंग आणि विशेष म्हणजे फटक्यामध्ये दम होता, दमखम होता. सिक्सर आलाय. 10 धावा. वेगाने टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. फिल्डर आहे स्ट्रेटिश मिड ऑफला, नाही मिळणार धाव. आसिफने बॉलला थांबवलंय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 10 धावा. शेवटचा बॉल महत्वाचा आहे पॉवर प्लेच्या दरम्यान. विशालचं कमबॅक. एक षटकार आल्यानंतर परत एक वेळा टप्प्यावर गोलंदाजी, थोडासा वेग होता मागच्या बॉलवर. आणि आता शेवटचा बॉल समोर मनोज. मनोजने मागच्या मॅच मध्ये तुफानी बॅटिंग केली आहे. परत एक वेळा मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल जाईल का, तिथे चांगला प्रयत्न केला आसिफने. बॉल दुसऱ्या हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. आसिफ चतुर आहे. मग अशी देखील लवकर ऍक्शन मध्ये आला होता, ऍक्शन मोडवर होता आणि त्यातल्या त्यात पहिलं षटक संपलंय. धावा लागलेल्या 11. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न पहा आसिफ. दुसऱ्या हाताने प्रयत्न त्याने केला, कारण त्याला माहित होतं की जर आपण स्ट्रेच केलं बॉडीला अजून जास्त उंच आपण उडू शकतो आणि तोच प्रयत्न त्याने केला. त्याचमुळे दुसरा हात होता म्हणजे डावा हात, त्या हाताने तो बॉल पकडण्याचा प्रयत्न त्याने केला. त्याच्यामुळे काय झालं, जे डिस्टन्स होतं बॉल आणि त्याचा हाईटचं ते अजून जास्त कव्हर झालं आणि त्याचमुळे बॉल हाताला लागला. सगळ्या गोष्टी सतसत विवेक बुद्धी, तुमची तत्परता, फिल्डिंग मध्ये तुम्ही कशा पद्धतीने खेळ करता, कशा धावा रोखता, हे सगळ्या गोष्टीला महत्व आहे क्रिकेटमध्ये. चांगली फिल्डिंग. धावा झाल्यात 11. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संपलंय. सेकंड ओव्हरला सुरुवात आहे. विकास गोलंदाजीसाठी सज्ज. विकास पवार. पहिला बॉल शॉट होता, कंट्रोल नव्हता या फटक्यामध्ये, परंतु तरी देखील धावा येतील का, झेल घेण्याचा प्रयत्न आणि शेवटी निसटलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 13. मनोज असे फटके सजू शकतो. त्याच्या बॅटमधून त्या सातत्याने धावा करण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि ते सध्या करत असताना आपल्या टीमसाठी
हुक शॉट इथे मात्र धावा मिळताना दिसतील. फाईन लेग आतमध्ये बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. टर्निंग विथ द कॉर्नर बरोबर टर्न केला. त्या कॉर्नर वरून बॉलला ऑफिस हिप्स म्हणजेच बरोबर ती कमरेची लवचिकता पाहायला मिळाली आणि बरोबर बॉल पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळताना दिसत आहेत 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 17. काही कानमंत्र देण्यात आलाय गोलंदाजाला. पाहूया त्याच्यावर तो खरा उतरतोय का. पुढचा बॉल हवेत आहे. इनसाइड आउट मारलाय. फिल्डर तिथे सेट केलाय आणि बरोबर त्याच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. कोणती चूक केलेली नाहीये. अप्रतिम झेल कुणाल खोंडचा फलंदाज पाद. दोनशेच्या स्ट्राईक रेटने रन केले परंतु अजून थोडंसं थांबावं लागलं पाहिजे होतं या फलंदाजाला या खेळपट्टीवर. परंतु इथे मात्र थोडासा चुकीचा फटका. पायातला बॉल होता. इनसाइड आउट खेळला आणि बरोबर त्याच्या हातामध्ये. कुणाल खोंड तिथे डीपमध्ये होता. एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल त्याने जमिनी लगत टिपलाय शेवटच्या क्षणाला. अखेर मनोज जायभावे याचा खेळ संपलाय. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. कान मंत्र मगाशी जो देण्यात आला होता त्याच्यामध्ये खरा उतरलाय. वैभव जाधव आता फलंदाजीसाठी सज्ज होईल. जसा फटका सजवला मागच्या बॉलवर तसं लगेच लक्षात आलं की आपण चुकीचा फटका निवडलाय. परंतु कुणाल खोंडपा बॉल त्याच्यापासून थोडासा दूर जात होता तरी देखील एक चांगला कॅच त्याच्याकडून घेण्यात आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय वैभव जाधव. क्लासी बॅटिंगसाठी हा खेळाडू जाणला जातो. चांगले चांगले फटके त्याच्या भात्यात आहेत आणि चौफेर खेळण्यासाठी जाणला जातो वैभव जाधव. विकास पहिलाच बॉल पायावर लागलाय. अपील स्ट्रॉंग होती. विकेट कीपर गोलंदाज सगळ्यांनी अपील केले आणि लेग बायचा इशारा इथे पंच घोषित करतायत. अपील तर स्ट्रॉंग होती परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. त्यामुळे आता पुढे तुम्ही काहीच करू शकत नाही. चांगला निर्णय. मागच्या पायावर लागला आणि त्याही वेळेला तिन्ही स्टंप दिसत होते. राईट डिसिजन फ्रॉम अझीम अब्दुल्ले. चांगला निर्णय इथे देत असताना टीमची धावसंख्या 18. लेग बाईट्स स्लॉट मध्ये बॉल आहे. चांगला फटका इथे सजवलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल चाललाय सीमारेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. योगेशच्या बॅट सो 4 धावा येत आहेत या चौकाराच्या मदतीने. थोडासा फुलर लेनचा बॉल होता. स्लॉट मध्ये पडला आणि एक टप्पा घेत 4 धावा आल्यात. झेल सुटलाय या खेळाडूचा आणि त्याच्यानंतर मग असे फटके तो मारू शकतो. हा देखील स्ट्रेट मारलाय साईड स्क्रीनच्या दिशेने. फिल्डर आहे अपयश येईल. चौकार येतोय. दुसरा वार या ओव्हरचा योगेश पवारचा. आणि जी चूक मगाशी आपण पाहिलं मनोजने केली होती ती चूक या बॅटरने केलेली नाहीये. त्यांनी इनसाइड आउट मारला नाहीये. त्यांनी इनसाइड आउट सरळ मारलाय. तो कव्हर्सला न मारता समोर मारलाय. पायातलाच बॉल होता त्याच्यामुळे हा फटका बरोबर स्ट्रेट गेला. साईड स्क्रीनला चौकार आलाय. चांगले 2 फटके योगेशच्या बॅटमधून. 2 ओव्हरचा खेळ संपला. 26 धावा झाल्या. 26. एक फलंदाज बाद. नझीर शेख आलाय गोलंदाजीसाठी. आणि नझीरने खरोखर तो वेगाचा सौदागर आहे. आणि विशेष म्हणजे त्याचे जे खांदे आहेत ते प्रचंड मजबूत आहेत. नझीरचा तो एक बॉल
मला नेहमीच रील्सच्या माध्यमातून स्क्रोल करत असताना दिसतो, जो टाकला होता त्याने दर्शन बांदेकरला शॉर्ट बॉल, आणि इथे दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे, तो वेगाने कंप्लीट केलाय. आणि मागच्या मॅच मध्ये त्या बळकट खांद्याने उभारी मिळून दिली या टीमला. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक टॉस जिंकलाय. पहिल्या बॉलवर 2 रन. वैभवच्या खात्यामध्ये डबल टीमची धावसंख्या 28. आणि सध्या आपण पाहतो एक पार्टनरशिपचं फॉर्मेशन होतंय, बिल्ट होते ती पार्टनरशिप. दोन्ही फलंदाज चांगले खेळत आहेत, धावा करायला पाहिजे. 3 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल राऊंड विकेट. इथे पुल केलाय, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, डिलाइटफुल आहे अँड सक्सेसफुल आहे. शॉर्ट बॉलवर तुटून पडलाय, सिक्सर. थँक्यू डीजे. कडक शॉट वैभव जाधवचा. जसा शॉर्ट बॉल टाकला तसा तुटून पडलाय. इथे मात्र बाउन्सच मिळालेला नाहीये. आणि काय पुलचा फटका सजवलाय वैभव जाधवने. क्रिजच्या आतमध्ये थोडासा बॅकफुटला थांबला आणि बरोबर उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 34 रन, 34. AB सामर्थ्य मालेगाव हा संघ देखील धावा करतोय. पुढचा बॉल नझीरचा. हा बॉल बरोबर पायात होता, मागे खेळलाय. फाईन लेगला कोणीच नाहीये. इथे देखील धावा येतील. वेगाचं उत्तर वेगाने. धावा या ओव्हर मध्ये आल्यात. बर्थडे सेलिब्रेशन नुकतंच झालंय, परंतु सध्या गिफ्ट देतोय वैभव धावांचं. 4 बॉल मध्ये 12 धावा केल्यात वैभवने. सुसाट सुटलाय बॅटिंग चांगली करत असताना. फुलरलेनचा बॉल होता, बॅट थोडीशी हातात फिरली. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन पूर्ण, 1च धाव मिळताना दिसेल. मगाशीच म्हटलं होतं वैभव चांगले क्रिकेटिंग फटके मारतो, त्याच्याकडे सगळे फटके आहेत. भात आहेत. छत्रपती चषकामध्ये चांगली कामगिरी करून आलेले सर्व खेळाडू आहेत आणि ते व्यासपीठ मिळून दिलंय. AB सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगावने बेस्ट बॅटरचा किताबही त्याने जिंकलाय छत्रपती चषकातच. आणि त्याच्याकडे तो क्लास आहे बॅटिंगचा. योगेश तयार. बीट केलंय, लाईनने बीट केलं आणि विशेष म्हणजे फुटवर्क नव्हतं. जागेवरूनच ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट. 2 चौकार मारलेत योगेशने आणि आता एक डॉट बॉल त्याच्या विरुद्ध राऊंड विकेटने. हा चांगला टप्पा होता. गती थोडीशी कमी होती आणि त्यातल्या त्यात बरोबर फिरवलाय बॉल. नझीरच्या या परत एक वेळा झेल सोडलाय. यावेळेला तिथे कुणाल खोंड होता, मगाशी त्याने एक चांगला झेल टिपला होता. इथे 1 धाव मिळताना दिसते. षटक क्रमांक 3 संपले. 3 मध्ये 40 धावा केलेल्या AB सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगावने. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये जर 20 आल्या तर नक्की 60 धावा. 60 धावांचं टार्गेट या अंडर फ्लड लाईट्स रात्री 3 वाजता महत्वाच्या ठरू शकतात या धावा. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि उद्या आपण सेमी फायनल मुरबाड विभाग पाहणार आहोत. आदर्श नानिवली विरुद्ध JB11 जय बजरंग खाटेगर संध्याकाळी 5 वाजता. त्याच्यानंतर सेमी फायनल नंबर 2 सेमी फायनल मुरबाड विभागाची. दुसरी सेमी फायनल भालुक विरुद्ध मीत 11 जामगर प्रावी वॉरियर्सच्या विरुद्ध ते खेळणार आहेत. त्यानंतर ओपन ग्रामीण गटामध्ये कारिवली मीनाक्षी 11 जय बजरंग कारिवली विरुद्ध आर्या 11 भादवड B. त्याच्यानंतर ओपन ग्रामीण गटातली दुसरी सेमी फायनल आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बोरशेती विरुद्ध जनुमान पोगाव ठीक 9 वाजता. त्यानंतर मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहेत दोन्ही गटातल्या. ही स्पर्धा पाहायला विसरू नका. उद्या देखील फायनल डे आहे या स्पर्धेचा. प्रथमेश राठोड आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. सोलापूरचं नाव चर्चेमध्ये आणलंय. कृष्णा सातपुते नंतर जर आपण पाहिलं तर नेहमीच आई खेळाडू आता सध्या वेगवेगळ्या लीग्स मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. बॅटिंग चांगली करतोय, गोलंदाजीमध्ये तो भरोसा आहे या खेळाडूवर. त्यामुळे याही नावाची चर्चा सध्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात होतीये. प्रथमेश गोलंदाजीसाठी सज्ज होईल. धावा झाल्यात 40. 40 शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑफ आतमध्ये. पहिला बॉल आखू टप्प्याचा होता, स्क्वेअर लेगला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. योगेशच्या बॅटमधून 3रा वार, हा 3रा चौकार.
आउटसाइड ऑफस्टम्पचा बॉल 2 जीवदानं मिळाल्यानंतर त्याचा फायदा उचलतोय. म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. सोडू नको तू झेल अन्यथा होशील फेल. सध्या ते 2 झेल सुटलेत आणि त्याचा फायदा लायसन्स टू किल तिथे मिळालंय. ते अर्नॉल्डकडे होतं नॉट नॉट 7, परंतु आता बेछूट फलंदाजी करण्याचं लायसन्स घेऊन आलाय मैदानामध्ये योगेश. कारण त्याला माहिती आहे आता गमवण्यासारखं काही नाही, परंतु कमवण्यासारखं भरपूर काही आहे. फायनलमध्ये जाण्याचं तिकीट मिळू शकते या मॅच मधून. प्रथमेश पुढचा बॉल घेऊन, पायातला बॉल होता, हलकीशी अपील केली आहे. बॉल फाईन लेगला बीट करून जाईल असं दिसतंय. आउटफील्ड फास्ट आहे, पायाने अडवलाय. चांगली फिल्डिंग. 2 रन कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सो 3 धावा इथे मिळताना दिसत आहेत. बॅटला लागला हा बॉल आणि फाईन लेगला बीट करून निघाला. तिथे 3 धावा आल्यात. ट्रिपलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 47. अजूनही या डावातले 10 बॉल शिल्लक आहेत. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय संघ. AB सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव, आकाश बेडसे यांचा हा संघ. ओ टर्न चांगला प्राप्त केला. हा नॅचरल लेग ब्रेक. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. चांगली गोलंदाजी. बॅक अँगल व्ह्यू ज्या पद्धतीने बॉल पडला, सरळ निघाला स्किड होत विकेट कीपरच्या हातात. दुसऱ्या बाजूला रोशन शिरसाट यांचा संघ आहे व्यंकटेश वॉरियर्स. शहबाज खान यांचा संघ आहे व्यंकटेश वॉरियर्स. रन आउट चान्स आहे. डिरेक्ट हिट लागला असता तर चित्र वेगळं. तोपर्यंत एक चोरटी धाव. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथे केला जातोय. अझीम अमदुले पंच इशारा कळवतायत. 2:44 मध्यरात्री केलेली धावांची चोरी आहे. टीमची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावा झाल्यात 48. चौथं षटक सध्या मार्गस्थ. या ओव्हरचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. धावा चांगल्या केल्यात सध्या तरी. पुढचा बॉल प्रथमेश. हा बॉल परत एक वेळा उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपरने बॉलला थांबवलंय आणि पंच सांगतायत आणखीन एक डॉट बॉल. हे जे फटके तुम्ही निवडताय याच्या विरोधात मात्र गोलंदाज थोडासा हावी होतोय. बॅटिंग टीमने DRS वापरलाय, त्याचंही मत आहे. चला आहे तर घेऊन टाकूया. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. DRS वापरलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने वाईड बॉलसाठी. ऑनफिल्ड अंपायरने बॉल घोषित केलेला आहे डॉट. आणि आता टीव्ही अंपायर पाहूया त्यांचा निर्णय काय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. हेच त्याचं कारण होतं. उलटी बॅट जशी फिरवली. रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू गमवलाय. रिव्ह्यू नाही आता. परत एक वेळा बीट केलंय लेंथने. मागचे 2-3 बॉल चांगले टाकलेत प्रथमेशने. पहिल्या 2 बॉलवर 7 आले आणि त्याच्यानंतरच्या 4 बॉलवर फक्त एक लेग बाय. म्हणजे मागच्या 4 बॉलवर चांगलं कमबॅक, चांगला टर्न. लेग ब्रेक टाकलाय सरळ विकेट कीपरच्या हातात. आणि ज्या योगेशचे 2 झेल सोडले, 3 चौकार मारले, त्याच्यानंतर त्याला मात्र नाचवलं तालावर गोलंदाजाने. शांत ठेवलंय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 48 धावा झाल्यात फलकावर AB सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगावच्या खात्यात. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर येईल.
T20 स्पोर्ट्सवर 32 टीम खेळणार आहेत 21 पासून 25 तारखेपर्यंत. आणि या ज्या 32 टीम आहेत याच्यातून 4 संघ पुढे येतील. त्यांना मुख्य मॅचमध्ये म्हणजेच ग्रामीण धमाका बिग बॅश लीगमध्ये 17 मार्च पासून जी स्पर्धा सुरू होते त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल. जे 4 सेमीफायनलमध्ये टीम जातील त्या टीम डायरेक्ट क्वालिफाय होतील. त्यांच्याकडून कोणतीच प्रवेश फी त्या मेन स्पर्धेसाठी घेण्यात येणार नाहीये. आणि 13 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलं दुसरं पारितोषिक आहे 7 लाख. मॅन ऑफ द सिरीज कार आहे आयकॉन खेळाडू ग्रामीण खेळाडूला. फुलर लेनचा बॉल होता ड्रायव्हिंग लेंथवर होता. ऑन साईडला बॉल निघतोय डीप मध्ये लॉंग ऑन आहे. एक सिंगल तिथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट होईल. वेगाने त्या 2 धावा परत एक वेळा पळून घेतल्यात वैभव जाधवने. वैभव जाधवला माहिती आहे डेथ ओव्हरमध्ये आता जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवायची आहे. एअर स्ट्राईक करायची आहे. 2 धावा कंप्लीट 50 धावा पूर्ण. एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगावच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. 5 बॉल शिल्लक आहेत. 10 धावा आल्या तरी देखील फायटिंग स्कोर. वैभवच्या बॅटमधून ढकात लाइटिंग बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे काटाकीर नाथखुळा षटकार. असं या बॅटिंग करणाऱ्या खेळाडूकडे. आणि विशेष म्हणजे फ्रंट फुटला पूल. रोहित शर्मा रिकी पॉन्टिंग सगळ्या खेळाडूंची आठवण करून देणारे फटके आहेत त्याच्याकडे. हे पहा फ्रंट लेगला थोडासा बाजूला केला तिथून उडवलाय बॉल. असे फटके तुमच्याकडे पाहिजेत. पिकअप शॉट. यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल निघाला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट किपर एंडला थ्रो आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रन आउट होईल बॅटर. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. धावा मिळताना दिसतील. 1 धावा झाल्या 57. 2 फलंदाज बाद. चांगला खेळ दाखवला या मॅच मध्ये वैभव आणि पवारच्या जोडीने. आणि आता बॉल मागे जाईल तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट करत असताना योगेश पवारही चांगला खेळला या मॅचच्या दरम्यान. मागच्या काही ओव्हर्सच्या दरम्यान झेल सुटल्यानंतर मारलेले ते 3 चौकार आणि ती स्टेबिलिटी धावसंख्येला दिली आहे. 58 धावा फलकावर लागल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली येतोय आणि झेल टिपला गेलाय. शुभम आउट. शुभम आउट झाला आणि आता नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये. राहुल पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी. लास्ट बॉल. अठ्ठावन्न धावा 3 फलंदाज बाद. आणि आता शेवटचा बॉल. आसिफ गोलंदाजीसाठी सज्ज. 10 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 60चं लक्ष होईल का? शेवटच्या बॉलवर पंचांचा इशारा वाईड आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमने आता चॅलेंज केलंय.
ऑनफिल्ड अंपायरने तो वाईड बॉल घोषित केला होता. पाहूया आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. त्याचं कारण आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने शेवटच्या बॉलवर चॅलेंज केलंय. DRS वापरलाय. ORS आणि DRS कधी घ्यायला पाहिजे आणि कधी वापरायला पाहिजे, त्याचं देखील टायमिंग आहे. वाईड बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. वाईट बॉलचा निर्णय. लाईनच्या बाहेर गेला तर वाईडच आहे. तुम्ही शफल वा, एकच लाईन वाईड आहे. फुलर लेनचा बॉल होता. यावेळेला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. तिथून निसटला बॉल. 2 धावा पूर्ण. ट्रिपलचा प्रयत्न आता इथे होईल. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट. वैभव आउट. त्याच्यामुळे 3 धावा घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा झालेल्या आहेत. धावा झाल्यात 61. 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावामध्ये व्यंकटेश वॉरियर्सला या मॅच मध्ये सेमीफायनल जिंकण्यासाठी 62 टू विन. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आता परिवर्तन करूया. या पण ऐकूया आपल्या महाराष्ट्राचा गोड आवाज. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर चंदू शेटे सरांना धन्यवाद. केली एबी सामर्थ्य मालेगाव टीमने आणि पहिली बॅटिंग करत असताना 61 धावा केल्यात. 62ची आवश्यकता आहे. म्हणजे एक चांगलं आव्हान उभं केलं एवढं मात्र नक्की. आणि त्याच्यामुळे या 62 धावांचा पाठलाग होणार का, म्हणजे काही होऊ शकतं, होऊ सुद्धा शकतात आणि नाही सुद्धा होऊ शकत. एक चांगली मॅच पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि येस, फरदीन काझी आलेले आहेत. आज फायनल खेळताना पाहायला मिळतील. आणि फरदीन काझी यांचं सुद्धा आगमन उत्तर प्रदेश टीममध्ये फायनल खेळण्यासाठी इकडे दाखल झालेत. दर्दी प्रेक्षक आहेत मुरबाडचे मोठ्या प्रमाणावर, ते सुद्धा आतुरतेने, कारण भावेश, पवन, फरदीन, श्रेयस यांना देखील पाहण्यासाठी ते आतुर आहेत. परंतु बबलू पाटील आणि कंपनी एका बाजूला, आणि एका बाजूला आपण पाहू शकता खूप चांगली नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंची टीम पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांनी केली आहे. मनोज जायभावे हे देखील की फॅक्टर राहिले याही मॅचमध्ये. मनोजने चांगली सुरुवात केली. तिन्ही मॅच मनोज यांची कामगिरी खूप जबरदस्त राहिली आहे. या मॅचमध्ये वैभव जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकार त्यांच्याही बॅटमधून पाहायला मिळालं. योगेश पवार चांगले खेळले आणि त्याच्यामुळे एक चांगलं आव्हान उभं केलंय आकाश बेडसे आणि कंपनी, म्हणजेच एबी सामर्थ्य मालेगाव. दुसऱ्या बाजूला तेवढाच बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शहबाज खान आणि त्याचबरोबरीने रोशन शिरसाट यांच्या मालकीची टीम व्यंकटेश ऑरियर नाशिक यांच्यातील ही मॅच पाहायला मिळणार आहे. पाहूया दुसऱ्या डावात देखील मॅच रंगताना पाहायला मिळेल. धडाकेबाद चषकाची सेमीफायनल आहे व्यावसायिक गटाची. कालच्या रात्रीची सेमीफायनल सगळ्यांच्याच लक्षात आहे. शेवटच्या बॉलपर्यंत रंगली.
आणि आजही सेमीफायनल पाहूया कशा प्रकारे रंगते, इकडे आपल्याला पाहावं लागेल. किरण खोबरे, आर्यन भोईर हे 2 गोलंदाज सुद्धा तेवढेच की फॅक्टर राहतील. शेखर काशीद या टीममध्ये आहे, ज्ञानेश्वर ठाकरे, दादू बोरसे म्हणजेच गोलंदाज देखील तेवढेच दर्जेदार या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजांची फौज आहे बबलू पाटीलकडे. मजा येणार आहे या मॅचसाठी. आहेत पुण्याचे, आले ठाण्यामध्ये, मुरबाड तालुक्यामध्ये आणि वडवली या गावामध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकणार या स्पर्धेची फायनल मॅच यानंतर खेळताना पाहायला मिळेल. आर्यन भोईर. भिवंडी तालुक्यातील ऐवेदेवा गावचा एक युवा टॅलेंटेड गोलंदाज गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन आर्यन भोईर यांना आमंत्रित करण्यात आले मालेगाव टीमसाठी. प्रथमेश राठोड आणि त्याच बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये कुणाल खोंड दाखल झाले. सलामीची जोडी. मॅच मजा येणार आहे. भलेही 3 वाजलेत, परंतु मॅच महत्वाचे आहेत आपल्याला. धडाकेबाज वर्षातून एकदाच येते, त्याच्यामुळे काही रात्र जागलात तरी हरकत नाही. असाच प्रेक्षकांचं देखील नियोजन असतं. प्रथमेश राठोड यांनी या स्पर्धेमध्ये चांगला अष्टपैलू कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर एक युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. मजा येणार आहे आणि धडाकेबाज चषक मात्र खेळताना पाहायला मिळतील. दुसऱ्या डावाला सुरुवात. हो, पहिला बॉल वेगात, वेगाबरोबर टर्न सुद्धा पाहायला मिळालाय. मातीची खेळपट्टी आहे, गोलंदाजांना देखील सहाय्यता करते. थोडासा टप्पा पडतोय आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॉल ऑप्टमच्या बाहेरून वेगात गेला यष्टीरक्षकांकडे. सुरुवात चांगली केली आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. यावेळेला फुलटॉस समोर खेळले. चुकीचा बॉल आला आणि मग काय, चुकीला माफी नाही. 4 चौकार. विविध जिल्ह्यातून आले तिकडे वडवलीमध्ये. प्रथमेश राठोड. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आर्यन 5 धावा धावफलकावर. विजयासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 62. ऑप्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. ओ अकोटप्प्याचा बॉल होता, परंतु टायमिंगच नाही झालंय. परंतु डॉट बॉल आला एवढं मात्र नक्की. कदाचित माना गेल्या होत्या इकडे रस्त्याच्या दिशेने, परंतु डॉट बॉल आलाय. हे क्रिकेट आहे. काही होऊ शकतं या क्रिकेटच्या खेळात. आणि डॉट बॉल आलाय. कमबॅक झालंय. पहिली ओव्हर सुरू आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष चांगलं आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. यावेळेला मिड ऑनच्या बाजूने खेळलाय. पुन्हा फुल टॉस. त्याचा फायदा घेत असताना 4 चौकार. सुरुवात झाली आहे.
सुरुवात डॉट बॉलने झाली, परंतु त्यानंतर 2 फुलटॉस जे आले ना, त्याच्यावर चौकार आलेले आहेत. धावसंख्या 9 झाली आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. आर्यन यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर आहेत तिकडे. पकडतायत कॅच. आर्यन भोईर विकेट घेतात आणि ती सुद्धा मोठी विकेट आली आहे. प्रथमेश राठोड आउट होत आहेत. विकेट आलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडतायत. मॅच जबरदस्त होणार आहे. आणि आपले जे टेनिस क्रिकेटचे चाहते आहेत ना, हे सकाळी मॅच पाहण्यासाठी आतुर असतात. दुपारी सुद्धा, संध्याकाळी सुद्धा, रात्री सुद्धा, मध्यरात्री सुद्धा आणि पहाटे सुद्धा. पहाट होईलच, परंतु मजा घेऊ आपण धडाकेबाजची. 70-70 स्पोर्ट्सवर याही परिस्थितीमध्ये मॅचचा आनंद घेत आहेत प्रेक्षक. त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमेश यांना बाद केलंय. बारामतीचे अक्षय तावरे आलेत बॅटिंगसाठी. जोडीला शिरूर पुणेचे खेळाडू पाहायला मिळतात. पाबलचे कुणाल खोंड, तर हायवे दिवेचे आर्यन यांनी घेतलेली विकेट पाहायला मिळाली आहे. 5 ओव्हरची मॅच, 62चा पाठलाग करायचा एबी सामर्थ्य मालेगाव. नुकतीच आकाशभाऊ बेडसे आणि त्यांची सगळी टीम छत्रपती चषकाचं खूप चांगलं आयोजन देखील केलं होतं. दुसऱ्या बाजूला रोशनभाऊ शिरसाट यांची टीम. यावेळेला लोअर फुल टॉस, बॉल पात्र निघाला सीमारेच्या दिशेने. फिल्डर येतात, बऱ्याच लांब बोलून तिकडे येण्याचा प्रयत्न होतोय. हो हो, चुकी झाली आहे तिकडे आणि बॉल सीमारेच्या पलीकडे गेलाय. धावा 4, चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 13. पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत ते 13. अजूनही मॅच ऑन आहे. या मॅचला जिंकण्यासाठी करायचे ते 62, म्हणजे अजूनही करायचे ते 49. ओव्हर बाकी आहेत त्या 4. 24 बॉल आणि 49 ची आवश्यकता. 50-50 मॅच. टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांना आनंद देणारं हे क्रिकेट देखील इकडे पाहायला मिळत आहे. धडाकेबाज चषक सगळ्यांनाच आतुरता असते इकडे येण्याची. 51 वर्ष या गावाने टेनिस क्रिकेटला खूप मोठा आनंद दिलाय. मुरबाड शहापूर मधलं असं गाव नसेल ज्या गावातील प्रेक्षकांनी कधी इकडे येऊन मॅच पाहिली नाहीये. गावन गाव म्हणजे आम्ही तेही चित्र पाहिलंय. टेम्पोच्या टेम्पो भरून सुद्धा इकडे येतात. आणि आता तर गेल्या काही वर्षात ही स्पर्धा अखिल भारतीय झाल्यानंतर स्पर्धेने एक वेगळा उच्चांक केलाय. येणाऱ्या 4 ओव्हर खूप महत्त्वाच्या असतील या मॅचच्या दृष्टीने. धडाकेबाज बॅटर तर तेवढेच चांगले बॉलर देखील पाहायला मिळत आहेत. अरुण वाढवणे मागील मॅचचे हिरो होते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देवपूरचे स्टार बॉलर, ज्यांनी मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही घेतलाय. तर दुसऱ्या बाजूला शहबाज खान आणि त्याचबरोबरीने रोशन सिरसाट आणि कंपनी. तो दुसऱ्या बाजूला आकाशभाऊ बेडसे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता थर्डमॅनच्या दिशेने. तिकडे 1 रन मिळेल. थोडीशी उसळी होती, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा धावफलकावर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. आताही जे मॅच पाहत आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण या धडाकेबाजनी, या व्यावसायिक क्रिकेटने त्यांना जागवलंय. अरुण वाढवणे समोर आहेत. अक्षय तावरे टीमचे कॅप्टन आहेत. बॅकफुटला गेले, पॉइंटला एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली आहे. आणखीन एक विकेट आली आहे. अरुण वाढवणे आणखीन एक धक्का देत आहेत.
पाटील. मॅच मात्र हळूहळू हळूहळू रंग टाकू लागलेली आहे आणि रंगात येऊ लागलेली आहे. चौदा धावा धावफलकावर आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. 62चा करायचा आहे पाठलाग. सेमी फायनल फायनल मध्ये दाखल व्हायचंय. टायगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश ऑलरेडी फायनलला गेली आहे. बबलू पाटील आल्या आल्या पहिलाच बॉल स्ट्रोक तर खेळलाय. एक धाव तिकडे मिळेल. फेकी केली जाते. अंडर आर्म थ्रो असल्या कारणाने दुसरा धावेसाठीचा कॉल दिलाय आणि पंचांनी मात्र इकडे नो बॉल घोषित केलाय. विकेट आली आहे याचा दबाव येऊ द्यायचा नाही ही काळजी मात्र इकडे घेत आहेत. 3 धावा धावफलकावर जुडल्या गेल्या. 17 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले सुरू आहे अजूनही आणि आता मोठा फटका मारण्याची नामी संधी असणार आहे आणि स्ट्राईकवर बबलू पाटील. वेगात बॉल टाकलाय. ऑफ्टमच्या बाहेर टाकलाय. जाईल यष्टीरक्षकांकडे. व्हाईट बॉल. धावसंख्या पुन्हा पुढे. 18 वर जाईल ही धावसंख्या. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. रोशन सिरसाट, शहबाज खान. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाशभाऊ बेडसे या संघ मालकांचा उल्लेख गरजेचा आहे. ओ हो इकडे स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅपमध्येच गेलाय. वाह बबलू यांनी गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. 4 चौकार. सीमारेषच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी राहिले. चौकार आला इकडे. 21 बॉलमध्ये 40 अजूनही करायचे. दुसरी ओव्हर सुरू असताना 22 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली होती या ओव्हरची. एक विकेट आली होती सुरुवातीलाच परंतु त्यानंतर रन येऊ लागलेले आहेत. बबलू पाटील मैदानात जाणं आणि धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाणं या गोष्टी पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट धडाकेबाजमध्ये पाहायला मिळणं ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे आणि म्हणूनच प्रेक्षक देखील रात्र रात्र जागवतात इकडे येऊन. याही वेळेला तेच टायमिंग नाही एवढा परंतु बॉल निघालाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक रन कंप्लीट. फिल्डर आले तिकडे आणि आता थोडासा बॉल बाजूला गेला. लगेच दुसरी रन. चुकीला माफी नाहीये. छोट्या छोट्या चुका सुद्धा महागात पडू शकतात आणि इकडे 2 रन आलेले आहेत. आपल्या टीमची मॅच आहे म्हटल्यानंतर सपोर्टर टीमचे जे आहेत आपापल्या गावात आपापल्या जिल्ह्यात तालुक्यात आवर्जून मॅचचा म्हणजे मालेगाव देखील जागा असेल आणि नाशिक देखील. 28 बॉल आणि 38ची आवश्यकता. दुसरी ओव्हर सुरू असताना 24 धावा धावफलकावर. बबलू पाटील चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी टाकला गेलाय. हो अरुण वाढवणे यांचं कमबॅक पाहायला मिळालं. बबलू यांच्यासाठी एक चांगला बॉल प्रस्तुत केलाय. धावसंख्या 24 वर थांबली आहे. 19 बॉल 38ची आवश्यकता आहे अजूनही. 50-50 ही मॅच. असा खेळाडू ज्याने हजारो षटकार मारले असतील. 5,000 तर कुठे नाही गेले. परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीये. अरुण वाढवणे एक टॅलेंटेड खेळाडू आहेत. नाशिक क्रिकेटचं ज्या ज्या वेळेला नाव येतं त्यावेळेला ज्या ज्या खेळाडूंची नावं घेतली जातात त्यातलं अरुण वाढवणे, सिन्नर देवपूर हे सुद्धा आहे. यावेळेला बबलू स्ट्रोक खेळतायत. पुल करतायत खरे परंतु फिल्डर तिकडे पोहोचतायत. 1 रन कंप्लीट आणि 1 वरच समाधान मानावं लागतंय. पहिल्या 2 ओव्हर म्हणजे इकडे तिसऱ्या पंचांची ओव्हर स्टेपिंग चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पाहूया.
योग्य बॉल कळवला जातोय. आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर झालेला आहे 25. आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती 37. अजूनही 50-50 मॅच. बबलू पाटील यांचं मैदानात असतं, जोडीला कुणाल कोंड यांचं मैदानात असतं. यावर्षी करकम पंढरपूर नाईटमध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा देखील केला होता कुणाल कोंड यांनी आणि मॅन ऑफ द सिरीज राहिले होते. तर नुकतीच बेळगावात देखील मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल जिंकली होती. याच कुणाल कोंड यांनी पाबळगावच्या. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. आणि आता टीमचे नायक आणि गोलंदाजीतील हुकमाचा एक्का आणलाय आता किरण खोबरे. चर्चेत असते यांची गोलंदाजी. व्हेरिएशन लाजबाब असताना हे पहा, हे सगळे चषक 3 विविध गटातील धडाकेबाज चषकातील आपल्या शोकेसमध्ये असाव्यात या ट्रॉफ्या असं प्रत्येकाला वाटतं. परंतु आता ट्रॉफ्यांची हाईट पाहता शोकेस नाही तर या ट्रॉफ्यांसाठी काही रूम बनवाव्या लागतात. म्हणजे एक कालखंड असा होता आमच्या काळातला ट्रॉफ्या शोकेसमध्ये ठेवायचो. किरण खोबरे ही ओव्हर निर्णायक असणार आहे. बबलू पाटील यांच्यासारखे सिक्सर किंग आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर किरण खोबरे यांच्यासारखा जबरदस्त गोलंदाज. मजा येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील बाबळेश्वर गावचा सितारा बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळेल. नाव किरण खोबरे आणि या टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत. पंचवीस धाव फलकावर आहेत. बबलू पाटील आणि कुणाल कोंडी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर किरण खोबरे बॉलिंगसाठी आमंत्रित केले जात आहेत. मजा येणार आहे. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. बबलू यांची बॅट आणि किरण यांची गोलंदाजीची अनोखी शैली पाहूया या ओव्हरमध्ये काय घडणार. धडाकेबाज 51 वर्ष 18 चेंडू आणि 37 ची आवश्यकता आहे या मॅचला. यानंतर फायनलच्या उत्कंठा सगळ्यांनाच आहे आणि त्याही खेळाडू दाखल होत आहेत. पहिलाच बॉल फुलटॉस त्याला स्क्वेअर लेगला खेळले. तिकडे फिल्डर येत आहेत परंतु त्यांना बॉल काही अडवता आलेला नाहीये. बॉल सीमारेषच्या पलीकडे. पहिलाच 4. टप्पा घ्यायला गेले आणि शेवटच्या क्षणी ते बॉलवर घुसले. 17 बॉल 33. कट टू कट मॅच अजूनही ऑनच आहे. बबलू पाटील कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. अरे नाले तिकडे फेकी केली गेली आणि ओहो, पुन्हा एकदा माघारी पाठवलाय. कॉल दिला गेला बबलू पाटील यांच्याकडून नाही आणि मग काय कुणाल पुन्हा मागे निघाले. 16 बॉलमध्ये 32. प्रत्येक बॉलवर 2 ची आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला सामना रंगतदार सामना पाहायला मिळतोय. सेमी फायनल जो जिंकणार. नाशिकची कोणती एक मालेगावची टीम आहे. नाशिक जिल्हा एक नाशिकची टीम आहे. व्यंकटेश वॉरियर आणि एक आहे मालेगावची. अखिल भारतीय स्पर्धा आहे. भारतातील कोणतेही खेळाडू तुम्ही खेळू शकता. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा किरण खोबरे ऑप्टमच्या बाहेर थोडासा पुढे गेलेला बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केलाय. किरणचं व्हेरिएशन ही किरणची ओळख आहे. टेनिस क्रिकेटमध्ये विजय पावले यांनी व्हेरिएशन खूप चांगल्या प्रभावी पद्धतीने राबवलं. त्याच पठडीतला आणखीन एक गोलंदाज आहे. 15 बॉल आणि 31 ची आवश्यकता आहे. धडाकेबाजची सेमीफायनल सुरू आहे. तो जिंकेल फायनल खेळेल. आणखीन एक चांगला बॉल ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता. एक नंतर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिलाय अतिशय वेगात. ओ आणि 2 रन तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे. चांगला बॉल होता. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. फोर स्टेपिंग. येस साईड लाईन. तिसऱ्या पंचांची मागणी. येस रन शॉट आहे की नाही.
रन कंप्लीट आहेत. येस. आणि कशा पद्धतीने कंप्लीट आहे ते देखील पाहायला मिळत आहे. बबलू पाटील समयसूचकता दाखवत आहेत. चांगल्या बॉलला सन्मान देत आहेत, परंतु त्यावर सुद्धा सिंगल डबल घेत आहेत. हे तेवढं महत्वाचं आहे. 33 झालेत. अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 29 ची आवश्यकता. 14 बॉल 29. धडाकेबाजची सेमीफायनल. 3:30 वाजायला आले जवळपास, परंतु प्रेक्षकही आहेत. कमी गतीचा बॉल टाकलाय. त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेत आणि या स्लोवर वनवर ज्याचा उल्लेख करत होतो आम्ही, की व्हेरिएशन खूप चांगलं आहे या खेळाडूकडे आणि फटका फसला. विकेट आली आहे महत्वाची. नाराज आहेत स्वतःवर बबलू पाटील, कारण फटका फसलाय. मोक्याचा क्षण आहे या स्पर्धेचा, या सामन्याचा आणि त्याच वेळेला हल्ली महत्वाची विकेट देखील पाहायला मिळते. परंतु मोठी टीम आहे. व्यंकटेश ऑरियर हार मानणारी नाही आणि रथी महारथी या टीममध्ये सुद्धा आहेत. परंतु थोडासा का होईना मॅचमध्ये प्रवेश एबी सामर्थ्य मालेगावचा झालाय. कमी गतीचा हा स्लोवर वन शेवटच्या क्षणी थोडासा खाली आला. बबलू पाटील माघारी परत आहेत त्यांची जागा घेण्यासाठी. पुण्याच्या उंडरी गावचे खेळाडू, एक नामवंत अष्टपैलू खेळाडू यावर्षी ISPL मध्ये देखील खेळताना पाहायला मिळाले. धनंजय भिंताडे मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. किरण खोबरे सेलिब्रेशन करतायत. बबलू आणि किरण दोघेही दोन वेगवेगळ्या फ्रेममध्ये पाहायला मिळतात. एक नाराज, एक सेलिब्रेशन, एकाच्या चेहऱ्यावर निराशा, एकाच्या चेहऱ्यावर हास्य, या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. वा, गुड जॉब 70-70 स्पोर्ट्स. धनंजय भिंताडे आणि कुणाल खोंड. 13 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 29 ची आवश्यकता आहे. 13 बॉल 29. धनंजय भिंताडे जोडीला कुणाल खोंड आहेत. हो, इकडे जर पाहिलं तर एक वेगळ्या धाटीचा चेंडू पाहायला मिळतोय. आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक विकेट देखील येते मॅच मध्ये. पुन्हा कलाटणी पाहायला मिळते. धनंजय भिंताडे देखील आल्या पावली माघारी परतलेले आहेत. मॅच ऑन. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 33. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 29. 12 बॉल 29. मॅच नाही संपली आहे. प्रयत्न करावे लागतील. षटकार चौकार मारावे लागतील. उद्या क्वालिफायर मॅचेस असतील. ग्रामीण धमाका बिग बॅचच्या कोणगावमध्ये पहिली मॅच कोणगाव विरुद्ध गोटिवली, त्यानंतर खारबाव वर्सेस बोरशेती, माणकुली वर्सेस रांजनोली, तोळेगाव वर्सेस पोगाव या मॅचेस उद्या पार पडणार आहेत आणि अगदी वेळेत मॅच सुरू होणार आहेत. मॅच सुरू आहे आणि धडाकेबाज तर धडाकेबाजचं गाणं तर बनत आहे. अगदी चांगली मॅच चालली आहे. याला व्यावसायिक क्रिकेट म्हणतात. हार मानणारं क्रिकेट नाहीये हे. आर्यन मोहीर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय, कारण कुणाल खोंड आहेत त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. नवीन बॅटर आकाश आकाश चव्हाण, आचेगाव सोलापूर. पाहूया. चांगली मॅच आहे, चांगली मॅच आहे. 12-29. थोडंसं पारडं मालेगावचं जड झालंय, परंतु नाशिक देखील कमबॅक करू शकतं. त्याच्यासाठी षटकार चौकारांची आवश्यकता आहे आणि आता बॉलिंगसाठी आर्यन यांना आणलंय आणि इन बदलून आणलंय. कुणाल मॅच विनर आहेत. सामना कसा जिंकायचा बरोबर त्यांना माहिती आहे. सलामीला आलेत, परंतु
योगायोगाने 2च बॉल खेळलेत आणि 2 रन केलेत. पाहूया आर्यन भोईर यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलाय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसला, बॉल हवेत. परंतु फिल्डर नाहीयेत. अशा ठिकाणी चेंडू पडला जिकडे फिल्डर नव्हते. पहिला बॉल त्याच्यावर 1 रन आली आहे. आणि आता मॅचला जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 28 ची आवश्यकता अजूनही आहे. आर्यन भोईर बॉलला वळवण्याचे कसब आहे त्यांच्याकडे, परंतु आकाशला आज सिद्ध करण्याची नामी संधी मिळाली आहे. सोलापूर असेल, त्याचबरोबर कर्नाटकचा बराचसा परिसर, त्यामध्ये मग संदीप पवार, प्रथमेश राठोड आणि आकाश चव्हाण ही जोडी असते तिकडे. आकाश चव्हाण, हो बॉलला टर्न केलंय आणि इकडे विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. चांगला बॉल टाकला, दर्जेदार. कसा लेग कटर टाकला. ज्यावेळेला उजव्या हाताचे बॅटर आले, डावखुर हाताच्या बॅटरसाठी वेगळी गोलंदाजी, उजव्या हाताच्या बॅटरसाठी वेगळी गोलंदाजी. आर्यन की फॅक्टर राहिले तिकडे. अरुण वाढवणे, त्याचबरोबर जर पाहिलं तर किरण खोबरे चांगली कामगिरी केली आहे, परंतु मॅच अजूनही संपली नाहीये. एखादा षटकार, एखादा चौकार पुन्हा एकदा नाशिकलाही मॅचमध्ये आणू शकते. ते प्रयत्न करावे लागतील. 10 बॉलमध्ये 28 पाहिजेत अजूनही. कुणालकडे ती क्षमता आहे आणि नवीन बॅटर आसिफ शेख फ्रॉम वाघोली ते सुद्धा दाखल झालेत. 2 डावखुरे हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. इरादा एकच, धडाकेबादच्या फायनलमध्ये जायचं आहे. यावेळेला समोर उडवलाय कुणाल यांच्या बॅट मधून आलेला फटका. वा, याच साठी स्ट्राईक घेतली होती आणि मग काय एअर स्ट्राईक केलाय, सिक्सर. मारलाय कडक, पिक केला बॉल आणि समोरच्या दिशेने षटकार ठोकलाय कुणाल कोंड यांनी. ही मॅच आम्ही सोडणार नाहीये हेच इकडे सांगतायत. 9 बॉलला 22 पाहिजेत आता. यावेळेला टप्प्याचा बॉल आता पाठीमागे खेळलेत, फिल्डर तिकडे येत आहेत, परंतु बॉल कुठे थांबतोय, तो सीमारेषेच्या पलीकडेच गेलाय. 4. आहेत, परंतु आर्यनला देखील कमबॅक करावं लागणार आहे ही मॅच ऑन ठेवण्यासाठी. आर्यन भोईर युवा टॅलेंट आहे, क्षमता आहे त्यांच्याकडे कमबॅक करण्याची. पाहूया एका बाजूला कुणाल, या दोन्ही मोठ्या फटक्यांनी आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलेत. 8 मध्ये 18. आजच्या दिवसातील महत्वाचा सामना, सेमीफायनलचा, फायनल मध्ये जाण्यासाठीची झुंज. एका बाजूला व्यंकटेश वॉरियर नाशिक, दुसऱ्या बाजूला एबी सामर्थ्य मालेगाव. कुणाल खोंड का स्ट्राईक घेतली होती, त्याचं उत्तर इकडे त्यांनी दिलेलं आहे. परंतु आर्यनची वैविध्यता आता त्यांनाही दाखवावी लागणार आहे. 44 झालेले आहेत, 8 बॉल बाकी आहेत, 18 अजूनही करायच्या आहेत. पुन्हा 50-50 मॅच, मॅच ऑन आहे, दोन्ही टीमसाठी ऑन आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु आता तो निघालाय. बॅटची कडा घेतली आणि सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. नशिबाची साथ देखील कुणाल यांना मिळते इकडे. फटका फसलाही होता. 4.
फिल्डर हो, आणि आता पकडतात तिकडे कॅच. मॅच ऑन आहे. शेखर काशीद आले होते तिकडे, त्यांनी पकडली कॅच आणि मॅच पुन्हा ऑन. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 14. याला म्हणतात सेमीफायनल. धडाकेबाज. ने जबरदस्त कामगिरी केली. एका बाजूने झुंज दिली आणि जी गेलेली मॅच आपल्या टीमला मॅच मध्ये सुद्धा आणलंय. हे मोक्याच्या क्षणी त्यांनी खेळलेले लगातारचे 2 चौकार 1 षटकार हाही की फॅक्टर होता. परंतु आर्यनने शेवटच्या बॉलवर घेतलेली विकेट ही सुद्धा काही कमी नाहीये. पाहूया काय होईल. शेवटची ओव्हर आणि हातात सोपवली जाते राहुल पाटील यांच्या वसई परिसरातील पालघर जिल्ह्यातील असणारे खेळाडू. त्यांच्याच हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. मागील हंगामात सुमित डेकळे यांच्या बरोबरीने देखील काही क्रिकेट त्यांनी नक्कीच चांगलं खेळलंय. आसिफ शेख वाघोलीचे जबरदस्त ऑलराऊंडर पुण्यावरून आलेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विशाल निगोट मंचरचे बॅटर पाहायला मिळत आहेत. आणि आता 6 बॉल मध्ये 14 पाहिजे आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. भाऊ सुपर ओव्हर आहे ना. काही ना आताही वाटत असेल ही सुद्धा मॅच टाय व्हावी आणि सुपर ओव्हर व्हावी. सहा बॉल मध्ये 14 करायचे आहेत. राहुल पाटील समोर जर पाहिलं तर आसिफ शेख आणि जोडीला आहेत मैदानाच्या आतमध्ये विशाल निगोट. 2 डावखुरे हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सेमीफायनल धडाकेबाजी. पहिला बॉल अखूट टप्प्याचा आणि मग काय लांब लचक पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. बॉलवर षटकार मारलाय आसिफ शेख यांनी. अजूनही 5 बॉल आणि 8ची आवश्यकता आहे. एखादा चांगला बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा मालेगावला सुद्धा मॅच मध्ये आणू शकते. सध्या ड्रायव्हिंग सीटवर जर पाहिलं तर नाशिक आहे. पाहूया राहुल यांना कमबॅक करावं लागेल. याही वेळेला बिग हिट समोर उडवलाय. वाह, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. सिक्सर. किती महत्वाचा आहे हा वाघोलीचा वाघ. लगातारचे 2 षटकार खेळले. आता 4 बॉल मध्ये पाहिजे 2. काय जबरदस्त कमबॅक केलंय व्यंकटेश ऑरियर या टीमने. नो डाऊट मालेगाव खूप चांगली खेळली, परंतु अख्ख्या संपूर्ण मॅच मध्ये मालेगाव होती, परंतु काही बॉल त्यांचे नव्हते. पुन्हा खूप टप्प्याचा बॉल. नो बॉलही पंच घोषित करतायत आणि या मॅचला जिंकलं जात आहे. फायनल मध्ये दाखल होते टीम व्यंकटेश ऑरियर नाशिक. अभिनंदन मालेगावकर, आपणही खूप चांगले खेळलात. दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं, परंतु या स्पर्धेतून बाहेर पडावं लागतंय. अभिनंदन टीम व्यंकटेश ऑरियर.